सर्वसामान्यांच्या आक्रोशाची हा आक्रोश नेमका कुठे सुरू आहे तर मुंबईच्या लगत असलेल्या नालासोपाऱ्यामध्ये। नालासोपारा पूर्वेकडे असलेल्या विजयालक्ष्मी नगर या परिसरात 41 अनधिकृत इमारतींवर पालिकेकडून तोडक कारवाई सुरू आहे। या कारवाईत आतापर्यंत 10 इमारती जमीनदोस्त करण्यात आले। उरलेल्या 31 इमारतींवर आजपासून पुन्हा कारवाई सुरू होणार आहे। झालेल्या कारवाईमुळे आम्ही बेघर झालो, आमच्याकडे राशन आणण्याकरता सुद्धा पैसे नाहीत, आम्ही कसं जगायचं असा प्रश्न बेघर नागरिकांना पडलाय। रात्रीच्या वेळी जमिनीवरती झोपण्याची वेळ या बेघर लोकांवरती आली। शेकडो बेघर झालेल्या नागरिक या ठिकाणी जशी जागा मिळेल तशा परिस्थितीत लाकडी बांबूंच्या सहाय्याने झोपड्या बांधून राहत आहेत। आम्हाला कोणाचीही मदत मिळत नसल्याची खंत सुद्धा नागरिकांनी व्यक्त केली। आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। विपुल, खरं तर नागरिकांचा आक्रोश आपण मागच्या काही दिवसांपासून मांडतोच आहोत। आता आणखी ज्या उरलेल्या 31 इमारती आहेत त्या सुद्धा तोडल्या जाणार आहेत। काय नेमकी अवस्था आहे बेघर झालेल्या नागरिकांची? विक्रांत, नक्कीच जर पाहिलं तर आज पुन्हा या ठिकाणी कारवाई सुरू होणार आहे। जर माझ्या पाठीमागे जर पाहिली तर हीच ती इमारत आहे, ऋतू पॅलेस नावाची इमारत आहे। या ठिकाणी रात्रभरापासून या ठिकाणी राहणारे जे नागरिक आहेत ते आपली घरं खाली करण्यासाठी या ठिकाणी सकाळपासून यांची सुरुवात झालेली आहे। रात्रभरापासून घरं खाली केलेले काही लोकांची आता सुरू झालेली आहेत। पाहिलं तर या ठिकाणी प्रशासनाकडून जबरदस्तीने खाली करण्यात येतात घरं, त्यामुळे हे नागरिक त्या भीतीपोटी आपली घरं आता या ठिकाणी खाली करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तसंच आपण पाहिलं तर या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून या ठिकाणी महापालिकेची ही तोडक कारवाई सुरू आहे आणि या कारवाईत अनेकांचे घरं हे उद्ध्वस्त झालेले आहेत। त्यामुळे या नागरिकांना या ठिकाणी असणाऱ्या जागेमध्ये जमिनीवरती आपले जशी जागा मिळेल तसं शेड बांधून या ठिकाणी राहण्याची परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे। जर आपण पाहिलं तर आज पुन्हा या ठिकाणी कारवाई सुरू होणार आहे। या कारवाईत आतापर्यंत उरलेल्या 31 इमारतीवरती कारवाई होणार आहे। त्याआधी यामधली ही पहिली इमारत आहे ती म्हणजे ऋतू पॅलेस, या इमारती आज कारवाई सुरू होणार आहे। या कारवाईसाठी आज वसईविरार महापालिकेचे 300हून अधिक कर्मचारी या कारवाईसाठी दाखल होणार आहेत। तसंच या ठिकाणी मोठ्या पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे। विपुल, या सगळ्या कारवाई संदर्भात आपण सुद्धा एक प्रश्न विचारलेला होता। तो प्रश्न असा होता की अनधिकृत इमारती ज्यावेळी उभ्या राहत होत्या त्यावेळी प्रशासन नेमकं काय करत होतं? अर्थात आता हे नागरिक सुद्धा हाच प्रश्न प्रशासनाला विचारत असतील। या संदर्भात प्रशासनाने काही भूमिका मांडली आहे का? याबाबत अजूनही प्रशासनाने कुठलीही भूमिका मांडलेली नाहीये। खरं तर हे म्हटलं तर हे चुकीचं आहे, कारण गेल्या सुरुवातीपासून जर या ठिकाणी इमारती बनत होत्या त्यावेळी असणारे त्या ठिकाणाचे अधिकारी नेमकं काय करत होते हा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या ठिकाणी 10-10, 20-20 वर्षाच्या घरपट्टी लोक या ठिकाणी भरत आहेत, तरी देखील या लोकांवरती कारवाई केली जाते। मात्र काहीतरी या नागरिकांच्या घराबाबत सरकारने सुद्धा या ठिकाणी विचार केला पाहिजे। अगदी खरं आहे विपुल, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे नागरिक घरपट्टी भरतायत। अगदी त्यांनी ज्यावेळी हे घर विकत घेतलं त्यावेळी योग्य तो मोबदला सुद्धा संबंधित बिल्डरला दिलेला असेल आणि असं सगळं असताना या नागरिकांच्या हक्काचं छप्पर जे आहे ते तोडलं जातंय। त्यामुळे शासन यांचा काय विचार करणार, प्रशासन यांचा काय विचार करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।